नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. संभाजीनगर हे शहर मागील 400 वर्षात सगळ्यात वेगाने वाढणारे शहर आहे. 52 दरवाजे म्हणून या शहराची सुद्धा एक वेगळी ओळख आहे. तसेच हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. शैक्षणिक चळवळीने गाजलेला हा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे श्रीनाथ वनकर या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या संभाजीनगर औरंगाबाद शहराचे 10 पर्यटन स्थळाचा आढावा घेणार आहोत. नंबर 1, पितळखोरा. औरंगाबाद चाळीसगाव रस्त्यावर कन्नड गावाजवळ एका दरीत 13 लेण्यांचा समूह आहे. भारतातील सर्वात जुन्या लेण्यांमध्ये या लेणीची गिनती केली जाते. यातील काही गुफा 2 मजली सुद्धा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी औरंगाबाद येथून एक बस सुद्धा आहे. नंबर 2, गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्य हे मराठवाड्यातील सगळ्यात मोठे अभयारण्य आहे. औरंगाबादमधील कन्नड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. या अभयारण्यात तुम्हाला मोर, पोपट, सुगरण, बुलबुल, चंदोली, बिबट्या, लांडगे असे प्राणी पक्षी बघायला मिळतील. या ठिकाणी पूर्वी गवळी लोक राहायचे. त्यांच्या गायी ते या ठिकाणी चारायचे, त्यामुळे या ठिकाणाला गौताळा असे नाव पडले असावे. नंबर 3, म्हैसमाळ. औरंगाबाद शहराच्या जवळ असणाऱ्या वेरूळ खुलताबाद येथील डोंगर रांगावर हे म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे, जे सध्या पर्यटकांसाठी विशेष बनले आहे. येथील हिल स्टेशन पर्यटकांना खूपच आकर्षित करते. पावसाळ्यात निसर्गाचे रूप अनुभवण्यासाठी येथे बरेच पर्यटक येत असतात. नंबर 4, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम. औरंगाबाद महानगरपालिकेने स्थापन केलेल्या या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वस्तू, शस्त्रे व 500 वर्षापूर्वीच्या सामग्री या म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. हे पाहण्यासाठी दररोज येथे पर्यटक येत असतात. नंबर 5, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय. 1985 मध्ये सुरू करण्यात आलेले हे उद्यान औरंगाबादमध्ये पर्यटकांना एक विशेष स्थान बनले आहे. हे उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय म्हणून ओळखले जाते. येथे विविध प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याला बघायला मिळतात. या उद्यानाला सिद्धार्थ उद्यान हे नाव गौतम बुद्धाच्या नावावरून ठेवण्यात आले असून या उद्यानात गौतम बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. नंबर 6, बीबी का मकबरा. बीबी का मकबरा मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा अजमशाह यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. या ठिकाणी रुबिया दुर्रानी हिची कबर आहे, जी औरंगजेबाची पत्नी आहे. मध्यवर्ती बसस्थानकापासून हकेच्या अंतरावर हे ठिकाण आहे. नंबर 7, औरंगाबाद लेणी. औरंगाबाद लेणी ही बीबी का मकबरापासून अगदी काही अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली लेणी आहे. अजिंठा आणि वेरूळ लेणीशी याही लेणीचा संबंध येतो. दरवर्षी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. नंबर 8, डॉक्टर सलीम अली सरोवर. डॉक्टर सलीम अली सरोवर हे या शहराला लाभलेलं अप्रतिम सरोवर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही निसर्ग परंपरेने नटलेले कदाचित महाराष्ट्रातील एकमेव सरोवर असेल. मुघल काळात ह्याच तलावाला खिरजी तलाव असं म्हटले जायचे. हिवाळ्यात परदेशी पक्षी येथे मोठ्या प्रमाणात येत असतात. जवळच या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र असून ह्या सरोवराला पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांचे नाव दिलेले आहेत. नंबर 9, सोनेरी महल. सोनेरी महल हे औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक वास्तुकला ठिकाण आहे. औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात हा महल वसलेला आहे. या ठिकाणी काही वर्षापासून वेरूळ औरंगाबाद हा महोत्सव आयोजित केला जातो. या महलातील चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहे, म्हणून या महलाला सोनेरी महल म्हटले जाते. सुट्टीच्या दिवशी बरेच पर्यटक या पर्यटनाला भेट देतात. नंबर 10, जायकवाडी धरण. गोदावरी या नदीवर जायकवाडी धरण वसलेले आहे. हे धरण या जिल्ह्यातील प्रमुख धरण म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहराच्या विकासामध्ये जायकवाडी धरणाचा खूप मोठा वाटा आहे. औरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे, विमान, एसटी बस, खाजगी वाहनांची सोय आहे. तर मित्रांनो, हे होती आपल्या औरंगाबाद शहरातील 10 पर्यटन स्थळे. यातील तुम्ही कोणत्या पर्यटन स्थळावर गेले आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच प्रत्येक पर्यटन स्थळाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.